नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण पासवर्ड श्रीमंतीचामध्ये चर्चा करत असतो आणि श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. सध्या डिमॉनिटायझेशन झालेले विविध परिणाम आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात आणि त्यामध्ये कॅशलेस हा शब्द अगदी परवलीचा झालेला आपण पाहतोय. तेव्हा आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये चला वळूया कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. आपण आधी त्यांचं स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार, आपलं स्वागत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात ओळखही करून देते शशांक रावले यांची. शशांक रावले यांची ओळख करून द्यायची झाल्यास ते एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तर जाणून घेऊया आपण, चला वळूया कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे. म्हणजे नेमकं काय म्हणायचं त्यांना. आपण बघतोय सध्या डिमॉनिटायझेशन झालेलं आहे आणि सगळीकडेच एक शब्द आपल्याला ऐकायला मिळतो, जसं मी आता म्हटलं की कॅशलेस इकॉनॉमी, कॅशलेस. तर नेमकं काय म्हणायचं याच्यातून? कॅशलेस म्हणजे विदाउट एनी ट्रान्झॅक्शन, म्हणजे आपल्या म्हणजे पैशाचा काही व्यवहार झाला नाही पाहिजे. गव्हर्नमेंटला म्हणजे प्युअरली ट्रान्झॅक्शन दिसले पाहिजे. म्हणजे सगळं ऑनलाईन झालं पाहिजे. इट वुड बी लाईक अ व्हर्च्युअल करन्सी. म्हणजे हे कॅशलेस इकॉनॉमी. पण माझं म्हणणं असं आहे की कॅशलेसच्या बदली गव्हर्नमेंटनी सध्या तरी लेस कॅश इकॉनॉमी ठेवली झाली, पण कॅशलेस इकॉनॉमी सध्या तरी पुढचे काही वर्ष ठेवू नये. त्याच्यामुळे अनेक कारण आहेत, पण माझ्या हिशोबाने कॅशलेस इकॉनॉमी गव्हर्नमेंटने ठेवू नये सध्या तरी. पण लेस कॅश इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय म्हणायचं? कारण आपण बघतोय की सगळीकडे तुटवडा आहे. जेव्हा बँकेत जातात लोक, एकतर मिळाल्या नोटा तर 2000च्या मिळतात, 2000चे सुटे पैसे मिळत नाही, असे भरपूर अनेक सध्या प्रॉब्लेम लोकांना आहेत. तर लेस कॅश इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय म्हणायचं? असं म्हटलं आता की बाबा ज्या लोकांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करता येतं त्यांनी ते कॅशलेस इकॉनॉमीचा वापर करू शकतात. म्हणजे जी लोक शिक्षित आहेत आणि जी लोक शहरांमध्ये राहतात त्यांना कॅशलेस इकॉनॉमीचा वापर करता येईल. त्यांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सगळं वापरता येईल. पण जी लोक ग्रामीण भागात जातात, ज्यांना शिक्षण नाही आहे, किंवा स्पेशली जी लोक शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना असे अनेक शेतकरी, आता आपण जसं पाहिलं असेल शेतकऱ्यांचे जे बँका आहेत कोल्हापुरात, अनेक ठिकाणी ज्या बँका आहेत त्यांना तर 500,000च्या नोटा त्यांना बदलून पण मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांचा डेली जो व्यवहार आहे, डेली ट्रान्झॅक्शन, त्यामध्ये देखील त्यांना प्रॉब्लेम येत होता. तर ह्या लोकांना ही लोक कॅशलेस इकॉनॉमीचा वापर करू नाही शकत. तर ह्यांच्यासाठी लेस कॅश इकॉनॉमी असली पाहिजे. मग माझं म्हणणं असं आहे, आत्ता देखील गव्हर्नमेंटने काय केलं की नोटा छापल्यात खरं, पण 2000च्या नोटा जास्त छापल्यात आणि त्याच्या खालोखाल 500च्या नोटा छापल्यात. 1000च्या त्यांनी सध्या बंदच केल्या. तर त्यामुळे प्रॉब्लेम असा होता, प्रत्येकाने बघतो लोकांकडे स्मॉल डिनॉमिनेशनचे नोट त्यांनी छापले पाहिजे. आणि जोपर्यंत आपला देश 100% एज्युकेटेड होत नाही, म्हणजे 100% साक्षरता आली पाहिजे भारतात, तरच त्यांनी कॅशलेस इकॉनॉमीचा विचार केला पाहिजे. तोपर्यंत आपल्या गव्हर्नमेंटने 100% कॅशलेस इकॉनॉमीचा विचार नाही केला पाहिजे. का? कारण अशी अनेक लोक आहेत ज्यांना म्हणतात ना की कसं ऑनलाईन पेमेंट करायचं, कसं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरायचं, अशा छोट्या गोष्टी देखील त्यांना माहिती नसतात. तर जर गव्हर्नमेंट जर टॅक्सेस कलेक्ट करण्याची जबाबदारी घेऊ शकते, जर गव्हर्नमेंट बाकी सगळ्या म्हणा ना इलेक्शनच्या वेळी कॅम्पेनिंग करायची जबाबदारी घेऊ शकते, तर माझं म्हणणं असं आहे गव्हर्नमेंटनी ह्याची देखील जबाबदारी घेतली पाहिजे. गव्हर्नमेंटनी प्रत्येक आपला भारतीय शिक्षित असलं पाहिजे, तरच आपण कॅशलेस इकॉनॉमी वळू शकतो. खरं आहे. म्हणजे एकंदरीतच लिटरसी किंवा शैक्षणिक साक्षरता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तर आपल्याला ही कॅशलेस इकॉनॉमीकडे जाणं आणखी सोपं होणार आहे. याबाबतीत आणखी काय तुमचं म्हणणं आहे? जर लोकांकडे शिक्षण आलं तर पहिलं तर आता मोदी सरकार काय करतं, ते फटाफट पावलं उचलते की बाबा आपण लोक कॅशलेस इकॉनॉमीकडे वळूया. ठीक आहे, तुमची पावलं ठीक आहेत, पण माझं म्हणणं असं आहे, जर लोक शिक्षित झाली तर जेवढं जास्ती देशामध्ये शिक्षण असेल तेवढं लोकांना म्हणा ना एक सामान्य माणसाला पण त्याचा फायदा आहे की बाबा तो आपल्या आयुष्यामध्ये उभा राहू शकतो. इवन गव्हर्नमेंटला देखील फायदा आहे की एखाद्या व्यक्तीला जेव्हा नॉलेज येतं की बाबा आपण शिक्षित झालो, तर जेव्हा आपण टॅक्सेस पे करतो, टॅक्सेस पे केल्यानंतर बाबा मला काय फायदा आहे, देशाला काय फायदा आहे, गव्हर्नमेंटला काय फायदा आहे आणि आपल्या देशाची ग्रोथ कशी होते, माझ्या पुढच्या पिढीला कशा रीतीने फायदा आहे, ह्याचं त्याला प्रॉपर ज्ञान आलं तर कदाचित तो आपला टॅक्स चुकवणार, टॅक्सची चोरी कोणी करणार आणि टॅक्स योग्यरित्या भरेल. आणि जो आपल्या गव्हर्नमेंटचा जो उद्देश आहे कॅशलेस इकॉनॉमीकडे घेऊन जायचा, तो कदाचित लवकर साध्य होईल जर त्यांनी जर जबाबदारी घेतली. प्रत्येक भारतीय हा शिक्षित असेल, जर त्यांनी अशी जबाबदारी घेतली तर नक्कीच हे साध्य होऊ शकतं. खरे. आणि म्हणूनच सध्या ठिकठिकाणी असे उपक्रम सुद्धा राबवले जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की बँका या सगळ्या गोष्टीमध्ये, हे जेव्हा कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण जातोय तेव्हा बँका खूप मोठा महत्त्वाचा रोल प्ले करणार आहेत. तर त्याविषयी काय सांगाल? नेमकं काय काळजी घेतली पाहिजे अशा व्यवहारांमध्ये? पहिली गोष्ट तर आता सध्यामध्ये बँकांनी ट्रान्झॅक्शन कॉस्ट घ्यायचं मध्येच बंद केलेलं. पण माझं म्हणणं असं आहे, जर त्यांना खरोखर कॅशलेस इकॉनॉमीकडे जायचं असेल तर सामान्य जनतेला कॅशलेस इकॉनॉमी झाल्यामुळे 1 रुपयाचाही त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. म्हणजे त्यांना एक्स्ट्रा कुठलीही कॉस्ट बेअर करायला लागली नाही पाहिजे, ओनली बिकॉज आपला देश कॅशलेस इकॉनॉमी झाला आहे म्हणून. तर माझं म्हणणं असं आहे की बँकांनी
₹1 ट्रान्झॅक्शन कॉस्ट त्यांनी चुकूनचा घेतला नाही पाहिजे. म्हणजे कुठलंही ट्रान्झॅक्शन असेल आणि कुठलाही ट्रान्झॅक्शन घेतला म्हणजे आता समजा पूर्ण जर कॅशलेस इकॉनॉमी झाली तर कोणालाही ATM मध्ये जाण्याची गरज लागणार नाही, कोणाला ATM मधून पैसे विड्रॉ करायची गरज लागणार नाही. तर त्याच्या बदल्यास माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ट्रान्झॅक्शन कॉस्ट घेऊ नका. आता जर आपण बघायला बँकांकडे जे पैसे असतात तर ते रोलिंग करून बिझनेस करून आणि लोन्स देऊन त्यांना व्याजदर वगैरे चांगला मिळतं. त्यांना वेगळं ट्रान्झॅक्शन कॉस्ट काही घ्यायची गरज नाही वाटत आहे मला. आणि त्याची कॉस्ट मे बी गव्हर्नमेंटने बेअर केली तर मला वाटतं आपण जास्तीत जास्त लवकर कॅशलेस इकॉनॉमीकडे वळू शकतो. सेकंडली इव्हन बँकेंनी आपल्या व्यवहारांमध्ये एकदम चोख राहायला पाहिजे की बाबा कोणाचंही चुकीचं डेबिट नाही पडलं पाहिजे. किंवा असं पूर्वी व्हायचं की लोकांनी ऑनलाईन पेमेंट केलं तर चुकीचे पैसे डेबिट व्हायचे. हे पूर्वी यायचं, आत्ता भरपूर कमी झालं आहे. पण हे असं पुढे झालं नाही पाहिजे की चुकीचा व्यवहार कुठे झाला नाही पाहिजे ज्याने का लोकांना ऑनलाईन पेमेंट्स किंवा कॅशलेस ट्रान्झॅक्शनवर विश्वास लोकांचा उडून जाईल. असं कुठलाही व्यवहार झाला नाही पाहिजे ह्याची बँकांनी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यांच्या आता मध्ये चालू होतं की बँकांचे सर्व्हर हॅक होण्याचं वगैरे काम चालू होतं. हे काही झालं नाही पाहिजे ज्याने का लोकांचे पैसे, आता जर कॅशलेस इकॉनॉमी असेल तर लोकांकडे कॅश काही नसेल, जे काय असेल ते ऑनलाईन असेल. दॅट इज अ काइंड ऑफ व्हर्च्युअल करन्सी. जर तिकडे काही गडबड झाली तर कदाचित लोकांचे पैसे मध्ये म्हणा ना इश्यू येऊ शकतो. तर त्यांनी ह्याची काळजी घेतली पाहिजे बाबा त्यांचे सर्व्हर आणि या गोष्टी स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि थर्डली ॲप्स आहेत जसं पेटीएम वगैरे जे ॲप्स आहेत तर आता पेटीएम हे म्हणजे बँकांचे वगैरे ॲप नाही. तर माझं म्हणणं असं की बँकांनी जर असे काही ॲप्स काढले की कुठल्याही बँके टू बँक, म्हणजे समजा मी एखाद्या वेंडरकडे गेलो, त्याची बँक असेल एक्स बँक आणि माझी असेल वाय बँक, तर मी माझ्या एक्स बँकेतनं त्याच्या वाय बँकेत फटकन विदिन 1 सेकंड मी ऑनलाईन त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करू शकतो. आणि आजच्या डेटमध्ये मोबाईल तर प्रत्येकाकडे झाले, ग्रामीण भागात प्रत्येका ठिकाणी म्हणून आजकाल सगळे स्मार्टफोन वापरतात. तर त्याच्यामुळे जर असं काही केलं तर मला ते वाटतं म्हणा ना की असं वेगळे काही पेटीएम किंवा कुठले ॲप्स वापरायची गरज लागणार. आणि त्याचं प्रशिक्षण प्रत्येका बँकांनी दिलं पाहिजे. आता बँकांकडे जे कस्टमर्स त्यांचे तर त्यांनी जबाबदारी घेतलेली प्रत्येका त्यांचा जो कस्टमर असेल की त्याला प्रॉपर याचं नॉलेज असेल. आज तुम्ही बघाल जर नॅशनलाइज बँक आहे ती लोक इव्हन तुम्हाला कुठे म्हणा ना असे मी वयस्कर माणसं पाहिली समजा बँकेत गेले त्यांना सपोर्ट नाही करत, बाबा कसं करू NEFT, कसं मी स्लिप कशी भरू, त्यांना माहिती नसतं, कोणी सपोर्ट नाही करत. तर त्यांनी जबाबदारी घेतल्यावर प्रत्येकाला म्हणणार तुम्ही दाखवाल की बाबा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसं करायचं किंवा कसं पेमेंट्स करायचं ह्याची त्यांना माहिती दिली पाहिजे. अगदी खरे. आणि तुम्ही बोलला तेव्हा आणखी एक मुद्दा खरं तर माझ्या लक्षात आला की फक्त साक्षरता, शैक्षणिक साक्षरता अशी उपयोगाची नाहीये तर आपलं टेक्निकल सपोर्ट सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आपण बघतो की सिक्युरिटीच्या दृष्टीने अजूनही व्यवहार करायला लोक घाबरतात. त्यामुळे आपल्याला टेक्निकली खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी सिस्टीम पुढे आणणं गरजेचं आहे. याबाबत आपल्याला काय वाटतं? येस, पहिली गोष्ट अनेक लोकांना असं म्हणलं टेक्नॉलॉजीचं नॉलेजच नाही लोकांना. जर लोकांना टेक्नॉलॉजीचं नॉलेज नसेल ती लोक म्हणा ना त्याचा वापर कसा करणार. तर माझं म्हणणं असं आहे की स्पेशली जी वयस्कर माणसं आहेत आणि जे गावागावात राहणारे व्यक्ती आहेत तर त्यांची आपण जबाबदारी घेतली पाहिजे. आणि आजच्या डेटमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर मोठ्या माणसांपेक्षाही यंगस्टर्सना ह्या गोष्टींचं चांगलं नॉलेज असतं. म्हणजे आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी मला व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, प्रत्येक यंगस्टर प्रत्येक ठिकाणी वापरतो, नुसतं शहरात नाही तर इव्हन गावागावात देखील. तर जर गव्हर्नमेंटने जबाबदारी घेतली व शाळा आणि कॉलेजमध्ये सुद्धा हे सगळं शिकवलं गेलं तर एक शाळेत जाणारा मुलगा असेल 5वी 6वीचा तरी मुलगा असेल तो पण आपल्या आईवडिला जाऊन शिकू शकतो. बघा असं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं असतं जे असे, कारण एकदा त्यांचं वय निघून गेलं आईवडिला ते कुठे शिकायला जाणार जर त्यांना बँका किंवा बाकी लोक मदत करत असेल. तर जर शाळा आणि कॉलेजेसने जबाबदारी घेतली बाबा प्रत्येकाला आपण शिकवलं पाहिजे तर मला वाटतं. आणि असं तरी झालं की बाबा त्यांच्या आईवडिलांना जमलं नाही तर निदान ॲटलिस्ट त्यांची मुलं तरी या गोष्टी म्हणा त्यांना मदत करू शकतात हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. आणि हे मला ते वाटतं हे लगेच पॉसिबल नाही, पुढची मला 5 ते 10 वर्ष तरी हे पूर्ण स्मूथली जाण्यात जातील. तर माझं तेच म्हणणं आहे की मोदी सरकारनं की बाबा घाई करू नये ज्याने का सामान्य जनतेला आणखीन त्रास होईल. हां, जे आपला प्रकल्प आहे तो भरपूर चांगला आहे आणि त्यामुळे आपल्या देशाची पुढच्या काळामध्ये भरपूर चांगली प्रगती होणार. पण हे जर शॉर्ट टर्ममध्ये फटाफट आपण करायला गेलो तर कदाचित आपल्या देशाचा सामान्य माणसाचा आणि जो गरीब आहे ओके ज्याला रोजगार म्हणा ना त्याचा फक्त ना त्याला बाकी इकॉनॉमीचं काय माहीत नाही पण त्याला रोजगार मिळणंच मुश्किल होतं, त्याला भरपूर त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा. त्याची गव्हर्नमेंट जबाबदारी घेतली स्पेशली शेतकऱ्यांची. अगदी खरं तर सामान्य माणसांनी कॅशलेस इकॉनॉमीकडे वळताना आणखी काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट तर माझ्या हिशोबाने अनेकदा आपण बघतो की लोक काही चेंज असेल त्याला म्हणा त्याला एक्सेप्ट नाही करत. लेट मी टेल यू, नथिंग इज परमनंट, ओनली द चेंज इज परमनंट. आयुष्यामध्ये तुम्ही जर चेंजला ॲक्सेप्ट करत असाल ओके तरच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. तर जर पुढे जाऊन जर चेंजेस झाले की बाबा कॅशलेस इकॉनॉमी आली तर तुम्हाला त्या चेंजला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला वागलं पाहिजे. जर आपलं गव्हर्नमेंट असं डिसिजन घेते नक्कीच आपल्या चांगल्या डिसिजन घेते हे आपल्याला समजलं पाहिजे. तर पहिलं तुम्ही चेंजला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. सेकंडली
तुम्ही ह्या गोष्टीला प्रॉपरली सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे आपण जर सामान्य माणसांनी जर ह्याला विरोध केला तर गव्हर्नमेंट म्हणा ना त्या गोष्टीला फटाफट त्या गोष्टीला म्हणा ना इम्प्लिमेंट करू नाही शकत, त्या गोष्टीला अंमलात आणू नाही शकत. आणि थर्डली प्रत्येकाने इव्हन स्वतःहून पण जबाबदारी घेतली पाहिजे, बाबा मला हे शिकलंच पाहिजे. आपल्याला या गोष्टी सगळ्या ऑनलाईन पेमेंट्स आणि आत्तापासूनच तुम्ही तयारी चालू करा की बाबा मी समजा तर कॅशनी पेमेंट करत असेल तर कुठेही गेलो, मी हॉटेलमध्ये गेलो किंवा कुठेही काय केलं तर मी पेटीएम वापरायचा प्रयत्न करा किंवा फ्री रिचार्ज म्हणून जे ऑप्शन ॲप्स आहेत ते वापरायचा प्रयत्न करा, ऑनलाईन पेमेंट्स करायचा प्रयत्न करा, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड्स वापरायचा प्रयत्न करा. तर हे तुम्ही केलं पाहिजे. आणखीन एक लास्टली गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे ठीक आहे आता या सगळ्या गोष्टीमध्ये बँकांची इन्व्हॉल्वमेंट भरपूर जास्ती असणार. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन पूर्ण पैसे तुमचे जे काही कमवलेले पैसे जाऊन तुम्ही बँकात ठेवाल. कारण जर तुम्ही बँकात जर तुमचे पैसे सेव्ह करून ठेवताय तर त्याचा जो तुम्हाला इंटरेस्ट मिळतो तुम्हाला काही कामाचा नसतो. का? कारण महागाई वाढते 12, 13, 14% आणि आज जर आपण नॅशनलाइज बँकांचे व्याजदर पाहिले तर जवळपास 7% 60% व्याजदर आहे. दॅट टू इज अ टॅक्सेबल इन्कम. म्हणजे काय करतो आपण, पहिले तर आपण पैसे कमवतो, त्याच्यानंतर इमानदारी टॅक्स पे करतो, वाचलेले पैसे आपण एफडी करतो त्याच्यावरती पण टॅक्स पे करतो. ते कापल्यानंतर आपल्या जवळपास टॅक्स आणि इव्हन काही बँका आपल्याला 1-2% ट्रान्झॅक्शन कॉस्ट देखील कापतात. हे सगळं कापून आपल्या फक्त हातात 5-1% वाचतात आणि महागाई वाढते जवळपास 14-15%. म्हणजे जवळपास 10-1% गॅप राहतो. म्हणजेच काय होतं, तुमचा पैसा तर वाढतो बँकेत पण तुमची पर्चेसिंग पॉवर कमी होत जाते, रुपीची व्हॅल्यू डेप्रिशिएट होते आणि तुम्हाला जेवढा बँकेने रिटर्न्स दिला त्याच्यावर किती जास्ती महागाई वाढलेली असते. म्हणून बँकांमध्ये पैसे ठेवून म्हणतं ना वाढ करण्यासाठी काही फायदा नाही. तर तुम्हाला आता ठीक आहे ऑनलाईन पेमेंट्स करताय तर ट्रान्झॅक्शनसाठी किंवा रोजच्या लागणाऱ्या गोष्टींसाठी जेवढे पैसे लागणार आहेत तेवढेच बँकेत ठेवा. बाकी सगळे प्रॉपरली योग्यरित्या गुंतवणूक करा, तरच नाही तर तुमच्या पैशाची वाढ होईल. अगदी आपण असंच तुमच्या टिप्स घेत राहणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपला विषय आहे चला वळूया कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे. आणि या विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर शशांक रावले आहेत. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. आपण मगाशी कॅशलेस अर्थव्यवस्था आणि त्याचं काय सध्या चालू आहे त्याविषयी बोलतोय. वेगवेगळ्या स्तरावर निश्चित काळजी घेतली पाहिजे, ग्राहकांनी काळजी घेतली पाहिजे, बँकांनी घेतली पाहिजे, सरकारनं आणखी काय पावलं उचलावीत, काय नेमकी काळजी किंवा सामान्यांच्या हितासाठी काय केलं पाहिजे, काय म्हणणं आहे आपलं? पहिलं तर माझं म्हणणं असं आहे की सरकारने जे कॅशलेस इकॉनॉमीमध्ये समजा ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी म्हटलं की बँकांवर लागली नाही पाहिजे तर ती सरकारने बेअर केली पाहिजे. का? कारण पहिली गोष्ट अशी आहे की सरकारला जास्त टॅक्सेस मिळणार. ओके, तर टॅक्सेसच्या रूपात ती ट्रान्झॅक्शन बेअर केली पाहिजे. कारण मी जसंही आधीही बोलत आलो आहे की बँकिंग सेक्टर हे हळू स्लो डाऊन होणारं सेक्टर आहे. म्हणजे त्यांना म्हणा जसं जसं इकॉनॉमी वाढत जाते तसं तर बँकेचे व्याजदर कमी होतात. जर बँकांचे व्याजदर कमी झाले तर लोक जाऊन बँकेत पैसे ठेवणार नाहीत. तर त्यांच्याकडे उपाय काय राहतो, त्यांच्याकडे रोलिंग कुठे, त्यांचा इन्कम कुठून, तर हे ट्रान्झॅक्शन वगैरे करून जे इन्कम येईल तो त्यांचा कदाचित इन्कम राहील. आणि तो पण त्यांना मिळत नसेल मग तो बेअर कोण करणार? तर माझ्या हिशोबाने गव्हर्नमेंट त्याची कॉस्ट बेअर केली पाहिजे असं मला वाटतं. सेकंडली इव्हन गव्हर्नमेंटनी पण ट्रान्सपरंट राहायला पाहिजे. आता आम्हाला असं कॅशलेस इकॉनॉमी आमची ट्रान्सपरन्सी किंवा सामान्य जनतेची ट्रान्सपरन्सी दिसायला हे गव्हर्नमेंट करतं नाही. गव्हर्नमेंटनी पण त्यांचं एक ऑनलाईन प्रॉपर वेबसाईट पाहिजे ज्यावरती त्यांचे जेवढे पण ट्रान्झॅक्शन आहे, जेवढे किती पगार जातात, काय जातात ह्याचा तंतोतंत हिशोब दाखवायला पाहिजे. असं म्हटलं जातं की दाखवणं भरपूर डिफिकल्ट आहे. जर एक सामान्य व्यक्ती दाखवू शकतो प्रत्येकाकडे जो तुम्ही इन्कम टॅक्सच्या रूपात तुम्ही आणि डिपार्टमेंट आपल्याकडनं मागं असतं तर गव्हर्नमेंटची जबाबदारी त्यांनी आपल्याला ते प्रॉपर ट्रान्झॅक्शन्स दाखवले पाहिजे. आणि त्याचं जसं आता आपण काल पण बघितलं आता हे पार्लमेंटचे सेशन्स भरपूर वाढल्यामुळे त्यांचे करोडोनी पर डे खर्च होतो. ते कोणाचे पैसे आहेत? सामान्य जनतेचे पैसे आहेत ना. तर हे नुकसान कोण बेअर करणार? तर म्हणून मग हे निदान आम्हाला हिशोब तरी दाखवा तर त्याचं प्रॉपरली गव्हर्नमेंटने दाखवलं पाहिजे. थर्डली गव्हर्नमेंटने जसं मी म्हटलं की जबाबदारी घेतली पाहिजे की प्रत्येकाला शिक्षित करायची जबाबदारी गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे. आणि जागोजागी गव्हर्नमेंटने कॅम्प्स अरेंज केले पाहिजे. त्यांच्या माध्यमातून मे बी मग ऑफिसेस असो, स्कूल कॉलेज असो किंवा इव्हन प्रत्येका जसं पब्लिक प्लेस आहे त्या ठिकाणी त्यांनी कॅम्प्स हे अरेंज केले पाहिजे. बाबा कसं काय कॅशलेस इकॉनॉमीचा वापर आपण कसा करू शकतो याबद्दल इव्हन टीव्हीवरती ॲड दिला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं अवेअरनेस त्यांनी पसरवलं पाहिजे. आणि आणखीन मोठी गोष्ट गव्हर्नमेंटने चांगलं काम दाखवलं पाहिजे. आता समजा टॅक्सेसच्या रूपात जर गव्हर्नमेंटने चांगला पैसा आला पण त्यांनी जर तेवढं चांगलं काम नाही दाखवलं आणि तेवढं डेव्हलपमेंट दाखवली नाही तर पुढे जाऊन जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार आणि पुढे जाऊन म्हणतं ना कुठलीही गव्हर्नमेंट आली तर या कॅशलेस इकॉनॉमीला किंवा या गोष्टीला एक्सेप्ट करणार नाही. तर हे इव्हन गव्हर्नमेंटकडे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की बाबा जर तुम्ही चांगलं काम दाखवलं तर पुढे जाऊन
मग BJP असो नाही तर कुठलीही गव्हर्नमेंट असो, जर असं काही गव्हर्नमेंटने प्रकल्प आणला तर लोक भरपूर हसत त्याला स्वीकारतील, कारण त्यांना दिसेल बाबा ह्या गोष्टी केल्यामुळे आपला आणि पूर्ण देशाचा भरपूर चांगला फायदा होतो, हे सामान्य जनतेला दिसेल. आणि आणखीन एक शेवटची गोष्ट, जर हे सगळं काय करत असताना जर जनतेला काही त्रास झाला तर माझं म्हणणं असं आहे, जसं आज आपण टॅक्स डिफॉल्ट मारला तर आपल्याला पेनल्टी लागते राईट, तर गव्हर्नमेंटनी पण पेनल्टी बेअर केली पाहिजे, जनतेला त्यांनी रिटर्नमध्ये पेनल्टी भरली पाहिजे. जर काही त्यांनी चुकीचं निर्णय घेतला ज्यामुळे जनतेला त्रास झाला तर त्यामुळे त्यांनी ते केलं पाहिजे. जर गव्हर्नमेंट जर एवढी ट्रान्सपरंट आहे तर माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक माणूस जे गव्हर्नमेंट बोलेल त्याचा काही ॲप्स विषयी बोललो, ही ॲप्स जी आहेत ज्याला आपण खरं तर वॉलेट्स असं म्हणतो, तर ती निश्चित मदत करणारी आहेत अशा कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी. याच्याविषयी आणखी काय आपल्याला सांगायचं आहे? माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावरती प्रॉपर रेग्युलेशन आलं पाहिजे. म्हणजे RBI आणि गव्हर्नमेंट किंवा सेबी पण असो त्यांचं प्रॉपर रेग्युलेशन आलं पाहिजे. आत्ता पण आहे, पण की बाबा ह्यांनी काही चुका केल्या किंवा कुठेही लोकांचं पैशामध्ये काही गडबड झाली त्यांच्यावरती प्रॉपर ॲक्शनही घेतली पाहिजे किंवा त्यांना पेनल्टी लावली पाहिजे, ज्याने का लोकांना सेफ वाटेल बाबा ह्याच्यावरती प्रॉपर, आणि त्याचं अवेअरनेस लोकांवर पसरवलं पाहिजे बाबा हे सेफ आहे किंवा तुमचे कुठेही तुमचा पासवर्ड किंवा कुठलीही गोष्ट बँकिंगचा किंवा कुठलाही पासवर्ड लीक होणार नाही यामध्ये, हे लोकांना जर अवेअरनेस माहिती आहे ती फुटणार बेसिकली. हां, तर मग ते जर असं रेग्युलेशन प्रॉपर जावं, माझे चुकून जर पैसे गेले तर गव्हर्नमेंट जबाबदारी घेते किंवा आपल्याला लिगली जर आपण त्यांच्या विरोधात आपल्याला ते पैसे रिटर्न मिळतील कुठे काय गडबड झाली तर ह्याची जर लोकांना शाश्वती असेल तर लोक हसत ते ॲप्स वापरतात आणि हे सेफ आहेत. हे जर लोकांना पटवून दिलं आणि त्यांना कसं वापरायचे ते ॲप हे जर त्यांना समजून दिलं तर मला ते वाटतं हे या गोष्टी भरपूर सोप्या होतील. आणि लास्टली जर बोलायला गेलं तर इवन आता अनेकदा होतं असं की जे वेंडर्स आहेत किंवा जे छोटे ट्रेडर्स आहेत त्यांना समजा आता ऑनलाईन पेमेंट करायचं, त्यांना पहिलं तर करंट अकाउंट उघडावं लागतं, त्यानंतर मग त्यांना ती मशीन घ्यावी लागते, तर त्या मशीनची कॉस्ट देखील कमी केली पाहिजे, जेणे का छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांना ते स्वस्त पडेल. इव्हन आता मी अनेक व्यवसायिकांना ऐकलं की बाबा बँकांकडे ह्या मशीन्सच अवेलेबल नाही, शॉर्टेज आहे मशीनचा. आता बँकाकडे मशीन अवेलेबल नाही की ते ऑनलाईन पेमेंट पण घेऊ नाही शकत. ओके, अनेक लोकांना पेटीएमचा वापर माहिती नसतो आणि कॅश पण नाही त्यांच्याकडे, मग त्यांनी ट्रान्झॅक्शन करायचे कसे, तर ह्याचा गव्हर्नमेंट जबाबदारी घेतली बाबा ह्या सगळ्या गोष्टी नीट अवेलेबल करून दिल्या तरच आपण या गोष्टीकडे योग्यरित्या वळू शकतो. अगदी खरे. आणि एकंदरीतच तुमच्या कार्यशाळा ज्या असतात गुंतवणुकीविषयी त्याही विषयी आपल्याला चर्चा करायची, मात्र इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वळूया आपण, अशा विषय आहे आजचा आपला. आणि शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतात. तसंच शशांक रावले यांच्या काही कार्यशाळा असतात शेअर बाजारामधल्या गुंतवणुकीविषयी, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा चर्चेकडे वळतो. खरं तर आता आपण कॅशलेस अर्थव्यवस्थेविषयी बोलतो, आणि तर शेअर बाजारावर ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका कितपत परिणाम होईल, दीर्घकालीन काही परिणाम होतील का, याबाबत काय? नक्कीच याचा भरपूर चांगला परिणाम होईल, कारण जर कॅशलेस इकॉनॉमी झाली तर मार्केटमध्ये पैसा हा खेळता राहील आणि जो ब्लॅक मनी आहे तो राहणार नाही. जर मार्केट पैसा खेळता राहिला तर आपली इकॉनॉमी भरपूर स्ट्रॉंगली ग्रो होईल. जर आपली इकॉनॉमी जर ग्रो होत असेल तर जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत जवळपास 65 ते 70% हे फॉरेन इन्व्हेस्टर्स आपल्या बाहेरच्या गुंतवणूक आपल्या भारतामध्ये येऊन गुंतवणूक करतात, ते भरपूर जास्ती प्रमाणात येईल. त्यामुळे बाहेरचा फॉरेनचाही पैसा आपल्या देशामध्ये भरपूर, जे आता आपण जे मोदी सरकार बोलत आहे की ते पण जगभरामध्ये फिरत आहे की बाहेरचा पैसा भारतामध्ये आणण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो मेक इन इंडिया कॅम्पेन जे मोदी सरकारचं आहे, त्याला पण एक सहभाग होईल. आणि डेफिनेटली ह्याचा भरपूर चांगला परिणाम शेअर बाजार आणि शेअर बाजार नक्कीच आपल्याला वाढताना दिसेल, जसं जसं आपली इकॉनॉमी कॅशलेस इकॉनॉमीकडे वळत जाईल तशी. निश्चितच. मग गुंतवणूकदारांनी अशा वेळी काय नेमकं करावं, यासाठी आपण कार्यशाळा घेत असतात, कशा प्रकारे गुंतवणुका कराव्यात, तर काय सांगाल या कार्यशाळांविषयी? नेमकं तुम्ही या कार्यशाळांमध्ये काय काय घेता? पहिले तर आम्ही ट्रेडिंग व गुंतवणूक ह्याच्यामधून आपण कशा रीतीने चांगल्या रीतीने योग्यरित्या पैसे कमवू शकतो याबद्दल आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. ट्रेडिंग करून साधारणतः कोणीही व्यक्ती असो, मग हाऊसवाईफ असो, बिझनेसमॅन असो किंवा एक नोकरी करणारी व्यक्ती असो, ट्रेडिंग करून तुम्ही तुमच्या कामाव्यतिरिक्त एक्स्ट्रा टायमामध्ये तुम्ही दिवसाला सहजरित्या, म्हणजे तुम्ही जर लाखभर रुपये टाकले तर 3-4, 4-5 हजार रुपये दिवसाला किंवा 10-20 हजार टाकले 700-800 रुपये दिवसाला ट्रेडिंग करून कशा रीतीने तुम्ही रोज चांगले पैसे कमवू शकता याबद्दल तुम्हाला आम्ही योग्य मार्गदर्शन करतो. 1. आणि सेकंडली तुम्ही गुंतवणुका कशा करायच्या, कुठे करायच्या, नुसतं शेअर बाजारच नाही तर इतर ठिकाणी देखील, मध्ये बँक्स असो, म्युच्युअल फंड असो, इन्शुरन्स असो, गोल्ड असो, प्रॉपर्टी असो ना तर काही असो,
कुठे कुठे गुंतवायची आणि आपण कुठे गुंतवणुका करताना किंवा पैशाचा व्यवहार करताना आपण कुठे चुका करतो. आणि जसं आता डिमॉनिटायझेशन झालं तर त्यामुळे अशा गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो, त्यापासून आपण कसं व्हायचं ह्याबद्दल तुम्हाला योग्य ते ज्ञान दिलं जातं. अच्छा, आणि मग ह्या कार्यशाळा कुठे कुठे होतात, कशी यांची टायमिंग्स असतात याबाबत थोडं सांगा. आता आमच्या सध्याच्या कार्यशाळा आहेत त्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी आहेत. त्यानंतर मग मुंबईच्या बाहेर म्हटलं तर पुणे आहे, कोल्हापूर आहे आणि नाशिक आहे. या ठिकाणी आमच्या कार्यशाळा होत असतात. आत्ताच परवाच म्हणजे 20 तारखेला म्हणजे मंगळवारी येत्या तुम्हाला आपली कार्यशाळा जी आहे ते कोल्हापुरात आहे. कोल्हापुरामध्ये आपला जो वेळ आहे तो 5:15चा आपला वेळ आहे. आणि कोल्हापुरात तुम्हाला मार्केट यार्ड या ठिकाणी यायचं आहे. मार्केट यार्ड हे भरपूर फेमस जागा आहे, कोणाला विचारलं मार्केट यार्ड कोणी सांगेल. तिकडे शाहू मल्टीपर्पज हॉलमध्ये आपला सेमिनार आहे. मोफत कार्यशाळा आहे, कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही आणि तुम्हाला डायरेक्टली तुम्ही त्या कार्यशाळेमध्ये येऊ शकता. हीच नाही तर कुठलीही कार्यशाळा असो, मुंबई असो नाहीतर पुणे असो नाहीतर मग नाशिक असो, कुठल्याही कार्यशाळेत तुम्हाला कसली रजिस्ट्रेशन गरज नाही, तुम्ही डायरेक्टली येऊ शकता आणि तुम्हाला तो सेशन फ्री असेल, फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि तुम्हाला फॉर शुअर तो नक्की सेशन आवडेल, तुम्ही नक्की तो अटेंड करावा. अगदी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, शशांक रावले यांच्या ज्या शेअर मार्केट विषयीच्या कार्यशाळा होत्या, शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी, त्या अगदी मोफत असतात. या कार्यशाळांमध्ये कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. दिलेल्या नंबरवर केवळ आपल्याला SMS करायचा आहे किंवा एक मिस कॉल द्यायचा आहे. त्यामुळे कुठल्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाहीये. थेट आपण त्या कार्यशाळेला जाऊन हजर मिस कॉल द्या तुम्ही आणि तुम्हाला प्रत्येक कार्यशाळेचा ऍड्रेस तुम्हाला SMS मध्ये येईल आणि त्यातनं तुम्ही कुठलीही अटेंड करू शकता. अगदी. आणि त्यानंतर होणाऱ्या ज्या कार्यशाळा आहेत त्या पुणे आणि त्यानंतर मुंबई असं पुणे, मुंबई आणि मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, त्यानंतर मग नाशिक. बरं, मग या कार्यशाळांमध्ये ज्यांना उपस्थित राहायचंय त्यांच्यासाठी काही वयोमर्यादा वगैरे असं काही आहे? असं काही वयोमर्यादा नाही, कोणीही येऊ शकतं. एक कॉलेज स्टुडंट किंवा एक वयस्कर व्यक्ती कोणी येऊ शकतं. आजच्या डेटमध्ये आपला पैसा कसा मॅनेज करायचा किंवा गुंतवणूक कशी करायची किंवा इव्हन ट्रेडिंग कशी करायची ही आजची प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. तर कोणीही या कार्यशाळेत येऊ शकतो. फक्त एक मिस कॉल मारा आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला ॲड्रेस आमच्या टीमकडनं तुम्हाला 1 ते 2 दिवसात तुम्हाला SMS येऊन जाईल. अगदी. आज तुम्ही इथे आलात आणि खूप हे सगळं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचे हे विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.